याची वेळ आलेली आहे. नक्कीच आहे. एक महत्त्वाचा विषय असा येतो की काल चेंबूरला एक खूप मोठं झाड पडलं तर त्याचा मृत्यू झाला. उद्यान विभागानं 2 महिन्यापूर्वी चेतावणी दिली होती की अशा पद्धतीची घटना घडू शकते, लक्षात घेतलं. एक जबाबदार पदावर तुम्ही नाही, कसं आहे की आता जबाबदार पदावरती जरी मी असलो तरी देखील विधिमंडळाचं कामकाजाची जबाबदारी माझ्यावरती, पण आपली सूचना दिली आहेत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा माननीय मंत्री महोदयांना पण देखील त्या बाबतीतल्या विनंती करीन. पण सभागृहामध्ये जर हा विषय सन्मान्य सदस्याकडनं आला तर नक्कीच त्याला न्याय देण्याचं काम केलं जाईल. पण तुम्ही जसं आता अधिकची माहिती दिली तर त्यात दखल घेऊन ती कारवाई केली. पत्रकार परिषद बदललेली आहे, राजकीय पद नसलं तरी बाजू बदललेली आहे. मी तर तुम्ही बघितलं असेल आज काय जरी सांगितलं असेल की जरी केली आहे त्यांनी मी माझ्या व्याख्यामध्ये आणि कविता पण जी मी केली, शेवटी किती जरी झालं तरी देखील आपल्या ज्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जे चालले जे वैचारिक आणि जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडून आणि मी म्हटल्याप्रमाणे का राजकीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे करायचं तर मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधी मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार या लोकांना न्याय देण्यासाठी कसं उपयोग करता येईल मी ते प्रयत्न करेन. सर, राज ठाकरेंनी आज पत्रकार मुद्दा उपस्थित केला की जे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षाकडे जातात, ते देह विक्री करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल परवा गेल्या आठवड्यामध्येच काय सांगायचं मी सांगायचं, परंतु मी कुठचंही राजकीय भाष्य करणार नाही. त्याच्याबद्दलची जी काय प्रतिक्रिया आहे ते पक्षाचे प्रवक्ते किंवा इतर पक्षाचे नेते देतात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही चर्चा झाली का तुमची? फोनवर असेल, मेसेजवर असेल, काय बोलणं? मेसेज केलं होतं तुम्हाला त्यांनी काल बोलून पण चर्चा पण आला. ही सुरू झाली की वरळीचा पुढे तुम्ही निवडणूक लढवणार का? चर्चा ही कालपासून सुरू आहे विधानभवन. बघा, आज वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे. वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही. ती आज लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल देतील. उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही. मला असं वाटते, मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करीन की किमान आता मला थोडा गल्लीतून दिल्ली म्हणणार नाही तर गल्लीतून राज्यामध्ये नेण्याचं काम केलं तर अनेक लोकांचे प्रश्न सोडण्याचं काम मला करायला मदत होईल. भाऊ, शिवडीचा विचार केला जातोय, वरळी नाही तर शिवडी. वरळी हे कोणासाठी केलं जातं? ते एका पक्षाचे नेते, ते मुंबईतले 36 विधानसभेच्या कुठच्याही विधानसभेमध्ये जाऊ शकतात. वरळी कठीण जाईल असं नाही, कुठच्याही विधानसभेमध्ये ते करू शकतात. नाही, कोण असेल आणि नसेल हे कठीण असं कोणाला काही नसतं. निवडणुका असतात, परिस्थिती अनुसार असतात. आता 2014 झाली, मी पण खूप विकास कामं केली. ह्याचा अर्थ लोकांनी त्यावेळी मला मतदान दिलं नाही कारण मोदींची लाट होती आणि हे दिले, म्हणजे त्यामुळे कोणी दिले नाही अशातला भाग नाही. मी आजही वरळीमध्ये गेलो तर मला तोच मान तोच सन्मान आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून जो मान आणि सन्मान राहतोच. तर मला असं वाटत नाही ह्याच्यातून काय होतं, ते एका पक्षाचे नेते ते 36 विधानसभेमधून कुठेही लढू शकतील. भाऊ, एक मुंबईकर मी प्रश्न विचारतो. गेले अनेक वर्ष पालिकेवरती प्रशासन होतं आणि त्यानंतर आता सत्ताधारी बसलेले आहेत. आता जी काही काल दुर्घटना घडली त्यावरती सत्ताधारी अधिकाऱ्यांवरती सगळ्या गोष्टी थोपवत आहेत आणि अधिकारी झोपेला सवून घेत आहेत. बघा, परत एकदा मला आपल्याला व्यवहार केलेला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. परत एकदा सॉरी, त्यामुळे ही दुर्घटना घडली असं म्हटलं जातं. नाही, दुर्घटना घडणं हे दुर्दैवी आहे. म्हणून प्रशासन यांनी जागृत राहणं हे गरजेचंच आहे. पाऊस खूप मोठा आज झाला आणि 1-2 दिवस अजून मोठा पाऊस होणार आहे. पण तुम्ही जरा विसरतात की मी आता उपसभापती म्हणून बोलतोय. तर म्हणून तुम्ही जे अपेक्षित करताय की माझ्याकडनं, मला असं वाटते ती भूमिका मी बोललो ना, ऑलरेडी इन्स्ट्रक्ट बोललो मी, पण ते करत नाही. एक संविधानातलं घटनात्मक पद आहे आणि माझी भूमिका या व्यासपीठावरून सभागृहाचं जे कामकाज आहे, सभागृहामध्ये ज्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत ते देण्यात. आणि तुम्ही बघितलं असेल की मी ज्यावेळी कामकाजाला सुरुवात केली अनेक लक्षवेधीला न्याय दिलं. विक्रम क्रांती व लक्षवेधी तर एकदम वेदनादायक करणारी आहे, ते शिक्षकांना मारलं जात आहे. म्हणजे ही पण ज्या विषयाचे आहेत मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून माझी भूमिका पुढच्या कामात. त्याच विषयावरती पुन्हा एकदा विचारतोय की जरी सूचना दिल्या जातील. भाऊ, सभागृहामध्ये विचारलं नाही तरी
एक मी जबाबदार- व्यक्ती म्हणून घेऊन सो मोठं मुंबईकर घेऊन म्हणून सभागृहाला ती माहिती देऊन कारवाई मुंबईकर केली. म्हणून घेऊन असं सो मोटिव्हली करता येत नाही, तो नॉन पार्लिमेंट होतो. पण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईन. धन्यवाद.